नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा तिसरा सेट घेत आहोत 40 प्रश्नांचा. आजच्या सेट मधला पहिला प्रश्न आहे आपला आणि खूप खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीचे एकूण किती रेणू मिळतात, असा प्रश्न आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, याला इम्पॉर्टंट करायचं आहे. एटीपी अडिनोसाइन ट्रायफॉस्फेट ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण झाल्यानंतर एटीपीचे किती रेणू मिळतात? यस, अगदी बरोबर आहे, 38. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ऑक्सिश्वसन आहे, एरोबिक रेस्पिरेशन, या ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे विघटन होते आणि पूर्णपणे विघटन होऊन आपल्याला 38 रेणू भेटतात एटीपीचे. कोणत्या श्वसनामध्ये? ऑक्सिश्वसनामध्ये, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. जे एनारोबिक रेस्पिरेशन आहे, बिनऑक्सी श्वसन, जे विदाऊट ऑक्सिजन होते, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला 2च एटीपी भेटतात आणि ग्लुकोजचं पूर्ण विघटन होत नाही. आणि पूर्ण विघटन कोणतं होतं, ते कोणत्या श्वसनात होते तेही लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, ऑक्सी श्वसनामध्ये. ओके. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणता घटक हाडे मजबूत करण्यात उपयोगी नाही? प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या. उपयोगी नाही. यस, विटामिन बी 1. विटामिन बी 1 ज्याला थायमिन म्हणतो आपण. बाकी कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्व के, विटामिन के जो आहे तो उपयुक्त आहे. तो जर नसेल तर ऑस्टिओपोरोसिस होते, ज्याच्यामध्ये हाडं आपले कमजोर होत जातात विटामिन के च्या डेफिशियन्सी, कमतरतेमुळे. ठीक आहे. हे तीनही घटक आपल्याला आवश्यक आहे, 3 घटक आवश्यक आहे. ओके. हा उपयोगी नाहीये, याचा रोल हाडांच्या मजबूतीसाठी नाहीये, म्हणून उत्तर हे आहे थायमिन. आणखी जीवनसत्व क चा एक रोल आहे. काम काय आहे जीवनसत्व क चं, विटामिन के चं? रक्त गोठण्यासाठी महत्वाचा रोल आहे. शरीरातील जनन पेशीमध्ये रिकामी जागा या प्रकारचे पेशी विभाजन घडून येते. प्रश्न क्रमांक 3 आहे, जनन पेशी आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचं पेशी विभाजन होते? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मध्ये 3 प्रकारचे पेशी सापडतात. एक सोमॅटिक सेल, ज्याला आपण कायिक पेशी म्हणतो. दुसरा आहे मूल पेशी, स्टेम सेल ज्याला म्हणतो आपण, आणि तिसरी आहे ही जनन पेशी. पेशी ज्या आहेत, पेशी 3 प्रकारच्या आहेत. तर एक सोमॅटिक, ज्याला आपण कायिक पेशी, दुसरी जनन पेशी आणि तिसरी मूल पेशी. या 3 प्रकारच्या पेशी आपल्यामध्ये आहेत. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे कायिक पेशी, याच्यामध्ये पेशी विभाजन जे होते ते सूत्री, हे बघा, याच्यामध्ये सूत्री विभाजन जे आहे, पेशीचं विभाजनाचा प्रकार आहे सूत्री विभाजन, ते कायिक मध्ये होते. आपल्याला विचारलेलं आहे जनन पेशीमध्ये कोणत्या स्वरूपाचं आहे? जनन पेशी कोणत्या? स्त्रीयुग्मक, पुयुग्मक. जसा स्त्रीयुग्मक कोण आहे? अंडपेशी. आणि पुयुग्मक कोण आहे? शुक्रपेशी. या पेशी कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? या जनन पेशी आहेत. आणि या हॅप्लॉइड असतात. एन एन म्हणजे गुणसूत्रांची संख्या किती? एकामध्ये 23, एकामध्ये 23, दुसऱ्यामध्ये 23, अशी मिळून टोटल बनणार आहे 46. मग आता सांगा की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पेशी विभाजन घडत असेल? हिंट दिलीये मी तुम्हाला. आता 23 गुणसूत्रावाल्या पेशी कोणत्या पेशी विभाजनाने तयार होतील? येस, अर्धगुणसूत्री. अर्धगुणसूत्री बी नंबरचा. जी हॅप्लॉइड सेल्स आहे, एक गुणी ज्याला म्हणतो आपण, एक गुणी म्हणजे हॅप्लॉइड, म्हणजे 23 नंबर ऑफ क्रोमोझोम्स. अशा पेशी कशा तयार होतील? कोणत्या पेशीच्या विभाजनाने? अर्धगुणसूत्री. ही अर्धगुणसूत्री पद्धत काय आहे? एक पेशी असेल जी की 2n आहे, द्विगुणी आहे, म्हणजे यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स गुणसूत्रे आहे. आधी याचं 2 प्रकारे विभाजन होणार आहे. तर ही पण सिंगल एक गुणी, ही पण सिंगल एक गुणी, यापासून आणखी 2 या प्रकारच्या, आणि यापासून सुद्धा 2. अशा एकंदरीत एका पेशीपासून 4 पेशी ज्या पद्धतीमध्ये तयार होतात पेशी विभाजनाच्या, त्याला आपण अर्धगुणसूत्री पद्धत म्हणतात.
का? कारण जी जनक पेशी होती त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स होत्या, पण ज्या 4 शेवटी तयार झाल्या त्याच्यामध्ये मात्र 23, 23, 23 आणि 23 या प्रकारच्या 4 पेशी आहे, जे की अर्धगुणसूत्री पद्धत आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा, याला मिस करू नका. तीन प्रकारच्या ज्या पेशी आत्ताच सांगितले मी तुम्हाला, जनक पेशी, मूल पेशी आणि कायिक पेशी. तर कायिक पेशीमध्ये आणि मूल पेशीमध्ये तर हे सूत्री पद्धतीने पेशी विभाजन होते, तर जनन पेशी जी आहे तर त्याच्यामध्ये फक्त अर्धगुणसूत्री पद्धतीने पेशी विभाजन होते. थोडी माहिती लक्षात ठेवा. मानवामध्ये फलनाची क्रिया रिकामी जागामध्ये होते. मानवामध्ये फलनाची क्रिया रिकामी जागामध्ये होते. मित्रांनो हे बघा, तर हे आहे गर्भाशय युटेरस, ओके, आणि ही योनी मार्ग आहे वजायना. तर हे जे अंडाशय आहे म्हणजे ओव्हरीज आहे, याच्यातून अंडपेशी जेव्हा रिलीज होते तर या नरसाळ्यासारखं आकार असलेला ही जी नलिका आहे याला काय म्हणतो आपण? अंडनलिका म्हणतो. ओके, आणि या अंडनलिकेत ही अंडपेशी आलेली आहे, अंडपेशी, ठीक आहे. आणि इकडून आलेला जो शुक्रपेशी आहे तो या मार्गे म्हणजे योनी, त्यानंतर गर्भाशय आणि मग अंडनलिकेत प्रवेश करतो. कोण? स्पर्म, शुक्रपेशी, आणि तिथे जाऊन त्याचं फलन होते. मग आता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करता येईल. सांगा की मानवामध्ये फलनाची क्रिया कुठं होते? स्पर्म या प्रकारे या योनी मार्गातून गर्भाशयातून अंडनलिकेमध्ये आला आणि तिथे त्याचं घडून आलं फलन. उत्तर करा, अंडनलिकेमध्ये. येस, ओके. पाचवा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर येते? प्रश्नात जे टाइप ऑप्शन्स आहे एक खाली गेला आहे थोडा. आता सगळे ऑप्शन समोर आहेत तुमच्या. यातला क जो आहे क, पीतपिंडकारी. आता अंडाशयातून जे अंडाशयाच्या बाहेर आलेली ही जी आहे त्याच्यामध्ये ही आपली अंडपेशी आहे आणि ही आहे पुटिका, ठीक आहे. आता ही पुटिका फुटून आपली अंडपेशी बाहेर पडते. आता त्याच्यासाठी एक संप्रेरक महत्वाचा रोल प्ले करत असतो, म्हणजे हार्मोन्स रोल प्ले करतो. आता या स्त्रियांच्या जे ऋतुचक्र आहे, मेन्स्ट्रुअल सायकल आहे, तर 4 हार्मोन्सद्वारे कंट्रोल केल्या जातात. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, आणि एक आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, आणि चौथा आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. पैकी ल्युटिनायझिंग हार्मोन LH, त्याला मराठीमध्ये पीतपिंडकारी संप्रेरक असं म्हणतो. याचं काम काय असतं? याची लेवल जेव्हा वाढते तर ही जी पुटिका आहे ती बस्ट होते, फुटते, आणि ती पुटिकाच्या बाहेर पडून तर हे जे याला म्हणतो आपण अंडमोचन होणे. हे साधारणतः मध्यांतरामध्ये होते. जी आपली मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्या मध्यंतरी किंवा 14व्या दिवशी होत असते हे ओव्ह्युलेशन. तर हे कोणत्या संप्रेरकाच्या प्रभावामुळे होते? तर हे पीतपिंडकारी हार्मोन LH हार्मोन्स याच्या प्रभावामुळे. लक्षात ठेवा. ऍस्कॉर्बिक आम्लाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? ऍस्कॉर्बिक आम्ल, ज्याला आपण व्हिटॅमिन सी असंही म्हणतो, सी, स्कर्वी, ओके. ब्लिडिंग ऑफ गम्स मधून, हिरड्यामधून रक्त येणे, सुजणे, हे त्याचं सिम्पटम्स आहे, लक्षणे. सातवा प्रश्न, हो 6व्याचा सी. सातवा पहा. जर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाचा वेग निम्मा होत असेल तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? ठीक आहे. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती आहे? म्हणजे दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक आपल्याला विचारलेला आहे. दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्याच्या संदर्भात विचारलाय. मग इथं काय? पहिल्या माध्यमातला वेग छेदामध्ये दुसऱ्या माध्यमातील वेग, ठीक.
हे सूत्र असणार आहे. बरं, प्रश्नात काय इन्फॉर्मेशन दिली आहे? जर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाचा वेग निम्मा होत आहे, म्हणजे स्पीड हाफ होत आहे, याचा अर्थ हे जे दुसरं माध्यम जे आहे ते डेन्सर मीडियम आहे आणि पहिलं मात्र विरल माध्यम आहे, रेअरर मीडियम आहे. मग दुसऱ्यामध्ये जो वेग आहे v2 तो पहिल्यापेक्षा निम्मा आहे, पहिल्याच्या निम्मा आहे, हाफ आहे, अशी माहिती इथे दिली आहे. बरं, मग आता आपण इथे व्हॅल्यू पुट करूया. v1 आणि v2 ची किंमत किती आहे? v2 ची आहे v1 छेदामध्ये 2. हा 2 वरती जाईल इथे आणि हा v1 कॅन्सल होईल, 2. उत्तर आलं 2. पहा, अशी माहिती दिली आहे की ते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाचा वेग निम्मा होत आहे, म्हणजे दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग पहिल्याचे निम्मा आहे, हाफ आहे, कमी झाला, अर्ध्याने कमी झाला दुसऱ्या माध्यमातला वेग, म्हणजे v2 बरोबर v1 छेदामध्ये 2 निम्मा झाला, म्हणून या प्रकारे आपण माहिती लिहिली. बरं, विचारलं असं आहे आपल्याला, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती? दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्याच्या संदर्भात विचारला, म्हणून v1 अपॉन v2 असं घेतलं. मग v2 ची व्हॅल्यू पुट केली आपण, v1 छेदामध्ये 2, v1 कॅन्सल, 2 वरती गेला, उत्तर आलं 2. ठीक आहे, 2. ठीक आहे, पुढील प्रश्न. जीवनसत्व B12 म्हणजेच काय? जीवनसत्व B12 म्हणजे काय? रायबोफ्लोविन. येस, रायबोफ्लोविन आहे याचं उत्तर. विटामिन ए हा B1. ठीक आहे, येस, करेक्ट आहे. ठीक, पुढील प्रश्न. फिनाइल कीटोनुरिया हा विकार रिकामी जागातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. फिनाइल कीटोनुरिया हा विकार जो आहे रिकामी जागातील यकृत पेशीतील जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. बरोबर आहे, यकृत, लिव्हर. यकृत करेक्ट आहे. पुढील प्रश्न. डीएनए मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? थायमिन, युरोसिल, अडेनिन की सायटोसिन? बघा, मध्ये जे आहेत आता हे सीडी प्रमाणे मधल्या ज्या पायऱ्या आहेत डीएनएच्या, तर त्या कशाच्या आहेत? त्या नायट्रोजन बेसेसच्या आहेत. ओके, आणि जो नायट्रोजन बेसेस कोणकोणते असतात? अडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. अडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. अडेनिनची पेअर नेहमी थायमिन सोबत होते आणि सायटोसिनची पेअर जी आहे ती नेहमी ग्वानिन सोबत होते. अडेनिन नेहमी थायमिन सोबत आणि सायटोसिन नेहमी ग्वानिन सोबत, या प्रकारची पेअरिंग त्यामध्ये जोड्या लागत असतात. आता या कोणामधल्या आहे? डीएनए मधल्या आहे. ठीक आहे, प्रश्न काय विचारला की कोणता नाहीये, मग कोणता? थायमिन आहे, अडेनिन आहे, सायटोसिन आहे. डीएनए मध्ये कोणता नसतो? युरॅसिल नसतो. हा नायट्रोजन बेस कोणामध्ये आहे? आरएनए मध्ये असतो, आरएनए मध्ये. आरएनए मध्ये असतो हा युरॅसिल. येस, म्हणून बी करेक्ट आहे. येस, लक्षात घ्या. ओके ओके, लक्षात घ्या. हे 4 प्रकारची या आणि बेस पेअरिंग कशी होती? या प्रकारची पेअरिंग असते. हे डीएनए मधले नायट्रोजन बेस आहे. आय होप क्लिअर असेल. पुढचा प्रश्न. डोळ्याच्या आतील पडद्यावरती रिकामी जागा स्वरूपाची प्रतिमा तयार होते, म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये मिळणारी जी प्रतिमा आहे ती त्याचं स्वरूप कसं असतं, या प्रश्नाचं उत्तर करायचं आहे. वास्तव व उलट. बरोबर आहे, वास्तव व उलट. कुठे दिसतो आपल्याला असा पर्याय? 11चा हा बी. आपल्या डोळ्याची जी पटल आहे की रेटिना, तर इथे मिळणारी जी प्रतिमा आहे रेटिनावरती ती वास्तव व उलट स्वरूपाची असते. लक्षात घ्या, प्रश्न इम्पॉर्टंट. एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 20 सेंटीमीटर आहे, तर भिंगाची शक्ती किती असेल असं विचारलं. बहिर्गोल भिंग आहे, नाभी अंतर 20 सेंटीमीटर दिला आहे, तर भिंगाची शक्ती ओळखायची. विद्यार्थी मित्रांनो, याचं जे सूत्र आहे ते नाभी अंतर काढण्याचं, भिंगाची शक्ती काढण्याचं, पॉवर इज इक्वल्स टू 1 अपॉन स्मॉल एफ. स्मॉल एफ म्हणजे काय? नाभी अंतर. नाभीय अंतर.
ठीक आहे. बरं, आता इथे जो नाभी अंतर आपल्याला दिलेला आहे ते 20 सेंटीमीटर आहे आणि पॉवर जर काढायची असेल आपल्याला तर सेंटीमीटर नको, आपल्याला तो मीटर मध्ये पाहिजे. मग 20 सेंटीमीटरचा मीटर किती होणार आहे? छेदात त्याला 100 ने त्याला भागायचा आहे. 0 0 कॅन्सल, म्हणजे याचं उत्तर 0.2 मीटर होईल. हे झालं नाभी अंतर. 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 नाभी अंतर मीटर मध्ये. आता याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करू शकतो. 1 छेदामध्ये 0.2. ठीक आहे. आणि याचं उत्तर जे येणार आहे तर याचा वरती 10 ने मल्टिप्लाय करूया, गुणाकार, आणि खाली सुद्धा वरती होईल 10, खाली होईल 2 आणि 2 पंचे 10, 5. बरं, 5 आहे. परंतु आता 5 असणारा ऑप्शन आहे इथे 2D, -2D, 5D आणि -5D. मग यातला कोणता घेणार? तर 5D. त्याचं कारण असं आहे की आपण जे भिंग वापरलेलं आहे हे बहिर्गोल भिंग आहे आणि याची जे नाभी अंतर असते ती इकडच्या बाजूला आपण जेव्हा घेतो तर ते धन आहे, कारण ती उजव्या बाजूला घेतल्या जाते. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रश्नातून 2-3 गोष्टी क्लिअर होतात. एक तर फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. दुसरं जे डायोप्टर आहे, डायोप्टर भिंग शक्तीचं जे एकक आहे ते डायोप्टर आहे, हे इथून क्लिअर होते. तिसरी गोष्ट, हे जे बहिर्गोल भिंग आपण वापरलेला आहे तर त्याचे जे नाभी अंतर असते ते धन असते का ऋण असते? तर ते धन असते. या 3 गोष्टी इथून एका प्रश्नातून सॉल्व्ह होतात. असे या कलेक्ट करत घ्यायचे आपल्याला. प्रथिन हे बहुवारिक या एक वारिकापासून बनलेले आहे. प्रथिन हे एक पॉलिमर आहे जे कोणत्या मोनोमर पासून बनलेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. अल्फा अमिनो ऍसिड. येस, अल्फा अमिनो ऍसिड करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, रासायनिक अभिक्रियेचा दर खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसतो? कोणत्या घटकावर अवलंबून नसतो, प्रश्न असा आहे. पहिला आहे उत्प्रेरक, दुसरा आहे अभिकारकांची संहती, अभिक्रियेचे तापमान, किंवा यापैकी नाही. आता रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन ज्याला म्हणतो आपण, रेट ऑफ केमिकल रिएक्शन, म्हणजे किती पटकन होत आहे. आता जर उत्प्रेरक वापरला आपण तर रासायनिक अभिक्रिया पटकन होते. संहती जर जास्त असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेट स्वरूपात असेल, म्हणजे शुद्ध स्वरूपात जर आपण आपला अभिकारक घेतला असेल तर पटकन होईल. तापमान जास्त दिलं तरी सुद्धा रासायनिक अभिक्रिया पटकन होणार आहे. म्हणजे या तीनही घटकावरती रासायनिक अभिक्रियेचा दर अवलंबून आहे. मग अवलंबून कशावर नाही, तर असा पर्यायच इथे दिला नाही की ज्याच्यावरती अवलंबून राहत नाही आपला. म्हणून उत्तर आहे डी, यापैकी नाही. खालीलपैकी कशाचा वापर मतदानाच्या शाईमध्ये केला जातो? चांदीचं जे रेणू सिम्बॉल आहे एजी आणि NO3, AgNO3, सिल्वर नायट्रेट, सिल्वर नायट्रेट. आता इथून चांदीचा सिम्बॉल कोणता आहे तर हा आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यांचा सी. पुढील प्रश्न करूया. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू कोणता आहे? सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू कोणता आहे? ओके, तर आता गोष्टी नोट करतोय मी. अणुत्रिज्या म्हणजे काय, तर केंद्रकापासून सगळ्यात बाहेरच्या कक्षेपर्यंतचं अंतर त्याला आपण अणुत्रिज्या म्हणतो. इतकी छोटी असते की पिकोमीटर मध्ये मोजल्या जाते, पिकोमीटर मध्ये. आता पिकोमीटर म्हणजे काय, तर 10⁻12 मीटर एवढी ही रेंज असते पिकोमीटरची. ठीक आहे, बरं. तर आणि राजवायू कशाला म्हणायचं, तर 18व्या गणातील जे मूलद्रव्य आहे त्याला आपण 18 ग्रुप मधले त्याला आपण राजवायू म्हणत असतो, 18व्या गणातील. ठीक आहे, तर यांची संयुजा जी आहे ती 0 असते. ते निष्क्रिय पण असतात, त्यांची व्हॅलेन्सी 0 आहे, ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. ओके, आणि आता अणुत्रिज्या मध्ये चेंजेस कसा येतो, घनातून आपण टॉप कडून बॉटम कडे येताना, म्हणजे वरच्या भागातून खालच्या भागात येताना अणुत्रिज्या वाढत जाते. मग इथे आहे हेलियम, मग आहे निऑन, मग आहे अर्गॉन, मग त्यानंतर आहे क्रिप्टॉन, मग आहे झेनॉन, मग आहे रेडॉन. हे आहे राजवायू. तर वरून खाली येताना जी अणुत्रिज्या आहे ती इन्क्रीज होत जाते, म्हणजे सगळ्यात कमी या गणामध्ये कोणाची असणार आहे, हेलियमची असणार आहे. म्हणून उत्तर आहे हेलियम.
अणुत्रिज्या म्हणजे काय ते क्लिअर झालं इथून. पिकोमीटर मध्ये मोजली जाते. पिकोमीटर म्हणजे 10⁻12. ओके. 18व्या गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात किंवा निष्क्रिय वायू म्हणतात. यातला पहिला आहे हेलियम. त्यांची व्हॅलेन्सी 0 असते. त्यांची अष्टक स्थिती पूर्ण असते म्हणजे सगळ्यात बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. ओके. आणि हे कोणत्या खंडात येतात? पी खंडात येतात. ओके. ही सगळी माहिती या एका प्रश्नाने आपल्याला दिलेली आहे. यम कवचाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती असते? यम कवचाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता सांगायची. तर विद्यार्थी मित्रांनो, हे केंद्रकाच्या सगळ्यात जवळ असणारं जे कवच आहे त्याला आपण के कवच म्हणत असतो. दुसरं जे आहे ते एल कवच, तिसरं जे आहे एम कवच, त्यानंतरचं आहे एन कवच, मग आहे ओ कवच. याची क्षमता आहे 2 इलेक्ट्रॉनची, याची आहे 8 ची, याची आहे 18 ची, याची आहे 32 ची, याची आहे 50 ची. बघा 2n² या फॉर्म्युल्याने भरली जाते. मग पहिलं शेल असेल तर n ची किंमत 1 टाकणार, दुसरं शेल असेल तर 2 टाकणार, तिसरी असेल तर 3 टाकणार. आपल्याला विचारलेली आहे m कवचाची आणि m ची कॅपॅसिटी 18 आहे. बघ ठीक. पृथ्वीवरील 72 न्यूटन इतके वजन असणाऱ्या वस्तूचे चंद्रावर वजन रिकामी जागा इतके असेल. ओके ठीक आहे. पहा, चंद्रावर असणारी जी ग्रॅव्हिटी आहे तर ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या 1/6 इतकी पट आहे. म्हणजे 6 पट कमी आहे. मग पृथ्वीवर जेवढं काय वजन भरेल ते चंद्रावर 6 पट कमी भरणार आहे. मग याला 6 ने जर आपण भागितलं 72 ला तर 12 न्यूटन इतकं भरेल चंद्रावर. मग एखाद्या वेळेस असंही केलं जाईल की चंद्राचं दिलं जाईल आणि पृथ्वीचं विचारेल, मग त्यावेळेस तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. हो करेक्ट. खालीलपैकी बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? खालीलपैकी बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? हा तर विद्यार्थी मित्रांनो, तर बायोगॅस मध्ये असतो तो मिथेन. मिथेन. ओके. हा हायड्रोकार्बन आहे ज्याच्यामध्ये कार्बन आणि ओन्ली हायड्रोजन असतात, त्याला आपण हायड्रोकार्बन म्हटलं. हायड्रोकार्बन संपृक्त आणि असंपृक्त या स्वरूपाचे आहेत. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. रिवाइज करतो आपण म्हणून माहिती सांगतो, तुम्ही सगळ्यांनी उत्तर केलं तरीही. संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये एकेरी बंध असतो कार्बन कार्बन मध्ये. यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतात, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो कार्बन कार्बन मध्ये. ठीक आहे. तर हे एकेरी बंधावाले जी सिरीज आहे तर ती सिरीज आहे अल्केनची. ज्याच्यामध्ये दुहेरी बंध आहे ती अल्कीन सिरीज, अल्कीन. आणि त्याच्यामध्ये तिहेरी बंध आहे तर ती अल्काइन सिरीज. ओके. तर अल्केन सिरीज मधला पहिला मेंबर जो आहे एक कार्बनवाला तो CH4, त्याला आपण मिथेन म्हणतो. हा जो की बायोगॅसचा एक महत्वाचा घटक आहे. कार्बनचा सर्वात लहान संयुग आहे हा हायड्रोकार्बन. अल्केन फॅमिलीतला सगळ्यात पहिला आणि लहान सुद्धा. ओके. तर त्याचा फॉर्म्युला CH4. त्यानंतर हा जो प्रोपेन आहे त्याच्यामध्ये 3 कार्बन आहे. अल्केनचा फॉर्म्युला असतो CnH2n+2. CnH2n+2. ओके. मग 3 कार्बन असतील तर हायड्रोजन याच्या दुप्पट करा प्लस त्या 2 ऍड करा. 3 2 6 प्लस 2 8 आहे. ठीक आहे. ब्युटेनचा विषय काय असणार आहे? 4 कार्बन तर त्याचे दुप्पट हायड्रोजन करूया आपण, म्हणजे 8 प्लस 2 टाका त्यात 10 हायड्रोजन. इथेन हा 2 कार्बन त्याच्यामध्ये हायड्रोजन दुप्पट करा 4 प्लस आणखी 2 ऍड करा 6. हे फॉर्म्युले आहेत त्याचे. ठीक. एक कार्बन हा 4 हायड्रोजनने जोडलेला असतो मिथेन मध्ये या प्रकारचे. कोणत्या बंधाने जोडलेला असतो? सहसंयुज बंध, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो आपण त्याला. ओके. जे इलेक्ट्रॉनची शेअरिंग केल्याने फॉर्म होतो आणि एक कार्बन 4 सहसंयुज बंध तयार करू शकतो. एवढी माहिती एका प्रश्नातून आपल्याला भेटली, पुरेशी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. NaSCO3 म्हणजेच काय? सोडियम कार्बोनेट, धुन्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट. हे अ आणि ब दोन्ही बरोबर. बघा हा प्रश्न आहे ना इम्पॉर्टंट आहे आणि तितकाच कन्फ्युजिंग आहे. नेहमीच कन्फ्यूज करतो हा आपल्याला. दोन आहेत ते, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट. आणि नेहमी नेहमी आपल्याला कन्फ्युजिंग करणारे आहेत. मला हे मान्य आहे. मग आता इथे झालं असं आहे की आपण सगळ्यांनी ए उत्तर केलं आहे, सोडियम कार्बोनेट. ऍक्च्युली सोडियम कार्बोनेटचं जे सूत्र असते ते
Na2CO3 हे आहे सोडियम कार्बोनेट. येस, 3 म्हणून सरांनी उत्तर केलंय सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. ओके, तर यालाच बेकिंग सोडा म्हणतो आपण. बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा. हा जो आहे तो वॉशिंग सोडा आहे, धुण्याचा सोडा. लक्षात ठेवा, बायकार्बोनेट बेकिंग सोडा. इथे बीबीचा आपण संदर्भ लावूया. हा आणि हा दोन्ही एकच आहे, पण याचा फॉर्म्युला हा आहे. ओके, उत्तर हे आहे आपलं सोडियम बायकार्बोनेट. त्याला बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा म्हणतो आपण. प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा, कन्फ्यूज करणारा आहे. ट्वेंटी 21 नंबरचा प्रश्न. डी खंडातील मूलद्रव्यांना रिकामी जागा असेही म्हणतात. डी खंडातील मूलद्रव्यांना असेही म्हटलं जातं. डाव्या साईडला आहे तो एस खंड, हा पी खंड, हा डी खंड आणि खाली आहे तो एफ खंड. तर डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमणीय मूलद्रव्य म्हणतात. तर हे खालचा एफ खंडातले जे आहे त्याला आंतरसंक्रमणीय मूलद्रव्य असं म्हटलं जातं. डी आलाय तर एफ चाही लक्षात ठेवा, काय एफ ला काय म्हटलं जातं तर आंतरसंक्रमणीय मूलद्रव्य. ओके, अल्कमृदा कोणत्या गणातील आहे, कोणत्या खंडातील आहे अल्कमृदा? पहिल्या एस खंडातील आहे. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? बघा, एक झिगझॅग लाईन आहे पिरियोडिक टेबल मध्ये. या झिगझॅग लाईनला लागून असणारे मूलद्रव्य आहे ते धातू सदृश्य आहे. ओके, ऍक्च्युली ना विद्यार्थी मित्रांनो, हे बी नंबर मध्ये की नाही आपल्याला SI हे टाकायचं होतं. ओके, परंतु चुकून सल्फर झालेला आहे. याला SI करा. आता प्रश्नाचं उत्तर करू शकसाल. धातू सदृश्य ज्याला मेटालॉइड्स म्हणतो आपण. हा, सिलिकॉन. सिलिकॉन. ओके, ठीक आहे. मेटालॉइड्स धातू सदृश्य ज्याला म्हणतो आपण. किण्व श्वसन दरम्यान रिकामी जागा वायू तयार करतो. आता हा बरोबर आहे, सिलिकॉन. किण्व म्हणजे ईस्ट आणि रेस्पिरेशनच्या वेळी कोणता गॅस निर्माण करतो हा प्रश्न आहे इंग्लिश मध्ये. किण्व म्हणजे ईस्ट, फंगी श्वसनच्या वेळी कोणता वायू निर्माण करतो. यस, किण्व आता श्वसन जेव्हा करतोय रेस्पिरेशनच्या वेळी तर कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर पडतो. म्हणजे जेव्हा किण्व फर्मेंटेशन करतो, किण्वन करतात, किण्वन करत असताना जो कार्बोहायड्रेट्स आहे, या कार्बोहायड्रेटचे रूपांतर अल्कोहोल प्लस CO2 मध्ये कन्वर्ट करतो आणि या प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अल्कोहोल प्लस CO2 मध्ये कन्वर्ट होतो त्याला फर्मेंटेशन, त्याला किण्वन म्हणतो आपण. हे जे की किण्व करतात, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड उत्तर करेक्ट आहे. 24 रायबोसोम्स कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे? रायबोसोम हे पेशी अंगकी आहे, सेल ऑर्गनलीज आहे. तर हे कशाचं क्षेत्र आहे, कशाची साईट आहे असा प्रश्न विचारला. म्हणजे तिथे काय निर्माण होतं, काय प्रोड्यूस होतं असा प्रश्न आहे डिरेक्टली. विद्यार्थी मित्रांनो, शरीरामध्ये जे कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्म झालं होतं, कॉम्प्लेक्स प्रोटीन पेशीमध्ये,
तर हे जे केंद्रक आहे आणि इथे रायबोझोम्स आहे, हा रायबोझोम्स एकदम पहिल्या भाग 2च्या पहिल्या पाठामध्ये आहे. आता हे पेशीचा एक अंगक आहे, सेल ऑर्गनलीज आहे रायबोझोम्स. इथून एमआरएनए काय करतो, रायबोझोम्स मध्ये येतो. हा एमआरएनए काय करतो हा, तर डीएनए मधून माहिती घेऊन येतो प्रथिन संश्लेषणाची, प्रथिन फॉर्मेशन म्हणजे प्रोटीन फॉर्मेशनची माहिती न्यूक्लियस मधून, केंद्रकामधून डीएनए कडून एमआरएनए माहिती घेऊन येतो, कोड घेऊन येतो आहे कुठे, रायबोझोम्स मध्ये. आणि या रायबोझोम्स मध्ये टीआरएनए, ओके, आणि अनेक एमआरएनएच्या मदतीने टीआरएनए, ज्याला आपण एमआरएनए आणि ओव्हरऑल आरआरएनए, इथे कोड तयार म्हणजे घेऊन आल्यानंतर कोणाद्वारे, एमआरएनए द्वारे, तर इथे प्रोटीन तयार होते, प्रोटीन सिंथेसिस होते. हा हा ओके. आता तो कॉन्सेप्ट खूप मोठा आहे, तर त्याला शॉर्टकट सांगतोय मी, की शॉर्टकट असा आहे की न्यूक्लियस मधून केंद्रकामध्ये असणारं डीएनए तिथून माहिती घेऊन आलेली आहे एमआरएनए, ओके, प्रतिलेखनच्या माध्यमातून, तर रायबोझोम्स कडे तिथे प्रोटीन फॉर्मेशन होते, प्रोटीन तयार होतो. बर, मग रायबोझोम्स म्हणजे काय, प्रोटीनची फॅक्टरी. ओके, मग तिथे काय निर्माण तयार केल्या जातात, प्रथिने तयार केले जातात. रायबोझोम्सला प्रोटीन फॅक्टरी म्हटली जातं. ओके, प्रथिने संश्लेषण तिथे होते. खालीलपैकी कोणते अंग आदिकेंद्रकी पेशीशी साम्यता दर्शविते, पहा. त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हा प्रकार आहे प्रोटीन सिंथेसिस मध्ये, रायबोझोम्स मध्ये होतं. या सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे प्रोटीन फॉर्मेशन साठी. पहा, खालीलपैकी कोणते अंग आदिकेंद्रकी पेशीशी साम्यता दर्शविते. आता आदिकेंद्रकी कोणते, प्रोकॅरियोटिक्स. प्रोकॅरियोटिक्सची सिमिलॅरिटी दाखवणार असे कोणते आहेत खाली पैकी दिलेले. आणि युकॅरियोटिक्स जे आहेत हे आदिकेंद्रकी, हे दृश्य केंद्रकी. ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस स्पष्टपणे दिसतो त्यांना आपण दृश्य केंद्रकी म्हणतो. ज्यांच्यामध्ये केंद्रक एकदम स्पष्ट दिसतं ते दृश्य केंद्रकी. तर आपण कोणत्या मध्ये येतो, तर आपण दृश्य केंद्रकी आहोत. आपल्यामध्ये जी पेशी आहे त्यात असणारं स्पष्टपणे केंद्रक आहे आपल्यामध्ये. बाकी पेशी अवयव, पेशी अंगके पण आपल्यामध्ये आहे, सेल ऑर्गनलीज. दॅट्स वाय आपण दृश्य केंद्रकी या गटामध्ये मोडतो. काही बॅक्टेरिया आहे जे प्रोकॅरियोटिक्स मध्ये येतात. ओके, आता मेन प्रश्नाकडे बोलूया आपण. आता आदिकेंद्रकी कोणकोणते आहेत, काही जीवाणू, अमिबा, पॅरामेशियम, काही जीवाणू, अमिबा किंवा पॅरामेशियम हे आहेत आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक्स. हे एक पेशीयच आहे. ठीक, सारखेपणा काय आहेत हे विचारलंय आपल्याला. आता जे युकॅरियोटिक्स आहे, दृश्य केंद्रकी, तर दृश्य केंद्रकी जे काय आहे त्यांच्या पेशीमध्ये जे पेशी अवयव आहेत दोन, एक म्हणजे क्लोरोप्लास्ट आणि दुसरं म्हणजे माइटोकॉन्ड्रिया. हरितलवके आणि तंतुकणिका, हरितलवके आणि तंतुकणिका. हरितलवके आणि तंतुकणिका जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे यांच्यामध्ये काय होतं, पेशी विभाजन झालं, पेशी विभाजन होते. आणि कोणत्या पद्धतीने पेशी विभाजन होते, तर एकापासून दोन भाग निर्माण होतात, तर द्विविभाजन म्हणतो आपण. द्विविभाजन पद्धतीने यांचं डिव्हिजन होत असते. दोन भाग होतात, हरितलवकाचं आणि तंतुकणिकेचं. जे कोणामध्ये होतात, तर ते यांच्यामध्ये पण दिसून येतं. या बॅक्टेरियाचे सुद्धा एकापासून दोन भाग तयार होतात. या प्रकारचे पेशी विभाजन.
मग यांच्यामध्ये साम्यता आहे. कोणाकोणामध्ये साम्यता आहे? हे प्रोकॅरियोटिक्स ज्याला आदी केंद्रकी आहे, हे कोणासारखे सिमिलॅरिटी दाखवतात, सारखेपणा दाखवतात, तर हरित लवके आणि तंतुकणिका दोघांसारखे. कोणत्या बाबतीत सारखेपणा दाखवतात? तर दोन्ही सुद्धा द्विविभाजन पद्धतीने त्यांची प्रजनन होते असते. संख्या वाढवण्याचं काम करतात, ते प्रजनन करतात. अलैंगिक प्रजनन, दोन्ही सुद्धा अलैंगिक प्रजनन करतात. कोणत्या मेथडने? द्विविभाजन, ज्याला आपण बायनरी फिशन म्हणतो. ठीक आहे, ही त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 26. रिकामी जागाला पेशीची ऊर्जाघर म्हटलं जातं. कोणाला? पेशीचं ऊर्जाघर म्हणतो आपण. पॉवर हाऊस ऑफ द सेल. प्रश्न सोपा आहे, वारंवार विचारला गेलेला प्रश्न. तंतुकणिका, माइटोकॉन्ड्रिया. येस, करेक्ट आहे. तंतुकणिका, माइटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत तारेच्या तापविण्याच्या परिणामावरती आधारित नाही? मग हा परिणाम काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो? तर ज्याच्यामधून एखादा वायर आहे, त्याच्यातून आय एवढी विद्युत धारा गेली असेल, ओके, त्याचा रोध जर आर असेल, टी एवढ्या वेळासाठी त्याच्यातून करंट पास झाला असेल, तर त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होते, जी की दिली जाते I स्क्वेअर आर इंटू टी या फॉर्म्युल्याने. यालाच आपण जूलचा उष्णता विषयक नियम म्हणतो, जूलचा नियम, जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. ओके, बर. आता या प्रिन्सिपल वरती काम करणारे खालील कोणतं उपकरण आहे किंवा याच्यावरती हा प्रिन्सिपल यूज केला जात नाही, हे तत्व वापरले जात नाही. ओके, विद्युत उष्मक म्हणजे इलेक्ट्रिकल हीटर, याच्यामध्ये अर्थातच हा प्रिन्सिपल, हे तत्व वापरलं जातं. ओके, त्यानंतर विजेचा बल्ब, इथे सुद्धा जो बल्ब आहे त्याच्यातून करंट पास केल्यानंतर तो तापतो सुद्धा आणि प्रकाश सुद्धा निर्माण करतो. विद्युत शक्ती इस्त्री जी आहे, इथे सुद्धा इस्त्री तापते, म्हणजे उष्णता ऊर्जा निर्माण केली जाते करंटच्या सहाय्याने. राहिला तो मायक्रोवेव्ह, इथे व्हायब्रेशन्स होऊन, यस, मायक्रोवेव्ह जो आहे तो या जूलच्या हीटिंग इफेक्ट लॉ वरती काम करत नाही. बरोबर आहे तुमचं, मायक्रोवेव्ह. पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही? जी ची व्हॅल्यू, गुरुत्वीय त्वरणाची व्हॅल्यू 0 आहे तिथे, म्हणजे जिथे गुरुत्वाकर्षण नाही असं कन्सिडर करतो आपण. तर प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वीचा केंद्रभाग, पृथ्वीचा सेंटर पॉइंटला. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खाली आला तर जी ची किंमत कमी होते, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती गेला तरी सुद्धा जी ची किंमत कमी होते. ओके, जी ची किंमत 0 कुठे आहे? पृथ्वीच्या केंद्राकडे आहे, केंद्राला आहे, म्हणजे सेंटरला आहे. ठीक आहे, म्हणून पृथ्वीचा केंद्रभाग. इथेन या रेणूमध्ये सहसंयोज बंधाची संख्या किती आहे? अशा प्रकारचा प्रश्न एक आला होता, जो बऱ्याच जणांनी चुकवला, परंतु आपण लर्न केलं. हेक्झेन होता तो, आता आपल्याला इथेन आहे, तर त्याच्यामध्ये सहसंयोज बंध मोजणे कठीण नाही, अवघड नाही. मगाशीच आपण थोड्या वेळापूर्वी इथेनचं रेणूसूत्र सुद्धा पाहिलं होतं. C2H6, 2 कार्बन 6 हायड्रोजन, C2H6 हे 2 कार्बन आणि त्याला असणारे आहे 6 हायड्रोजन. बंधाची संख्या मोजा पटकन आणि उत्तर करा. नाही, बघा, हे आहे आपला इथेन. सहसंयोज बंधाची संख्या अवघड नाही मोजायला. 9 कसं आहे पहा बरं. 1 2 3 4 5 6 7. स्टील डीच उत्तर करत आहात. कसं आपण तुमच्या समोर काढलंय आता बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7. येस, बघा, प्रश्न सोपा आहे, चुकू देऊ नका. सहसंयोज बंध कशाने निर्माण होतात? इलेक्ट्रॉन शेअर केल्याने. बहिर्गोल भिंग वस्तूची आभासी प्रतिमा तयार करतो जेव्हा वस्तू ही कुठे असते. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि रिपीट पण झालाय
2 सेट मध्ये आला हा प्रश्न. हे बहिर्गोल भिंग विद्यार्थी मित्रांनो, हा त्याचा ऑप्टिकल सेंटर, ओके, ज्याला ओ म्हणतो आपण, आणि हे त्याचं फोकस F1. जेव्हा वस्तू आपण इथे ठेवतो की नाही, ओ या पॉइंट आणि एफ या पॉइंटच्या मध्ये वस्तू जेव्हा ठेवतो तेव्हा त्याची प्रतिमा आकाराने खूप मोठी आणि आभासी मिळते. म्हणजे जेव्हा F1 आणि O च्या मध्ये असते, इथे F1 आणि O च्या मध्ये, म्हणजे नाभीय अंतराच्या आत जर जेव्हा आपण वस्तू ठेवतो तेव्हा त्याची आपल्याला आभासी प्रतिमा मिळते. लक्षात ठेवा, हा पॉइंट खूपच इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी कोणता आरएनए हा डीएनए पासून जननिक माहितीचे वहन करतो? माहितीचे वहन करतो. बघा, ही पेशी, त्याच्यामध्ये असणार हे केंद्रक, न्यूक्लियस ज्याला म्हणतो आपण, इथे हे रायबोझोम्स. आताच आपण हा प्रश्न चर्चा केला. तर इथून इथपर्यंत माहिती वाहून नेण्याचं काम कोण करतो? कोणता आरएनए आहे? मेसेंजर आरएनए. यस, मेसेंजर आरएनए म्हणजे mRNA. डीएनए कडून रायबोझोम्स पर्यंत माहिती घेऊन जाण्याचं काम कोण करतो? mRNA. त्यामुळं mRNA हे करेक्ट आन्सर. ठीक. टीआरएनएचं काम आहे, जसा कोड आणला रायबोझोम्स मध्ये तर पेशी द्रव्यातून त्या प्रकारचं अमिनो ऍसिड सप्लाय करणे. म्हणजे आणलेला कोड वाचण्याचं काम टीआरएनए द्वारे होते, हे त्याचा रोल आहे. आणि आरआरएनएचं काम काय आहे? हे प्रोटीन फॅक्टरी रायबोझोम्स कशापासून बनलेली आहे? आरआरएनए पासून बनलेली आहे. तिघांचे रोल सुद्धा या प्रश्नातून आपले क्लिअर केले. खालीलपैकी कशाचा उपयोग गलगंड या आजाराच्या उपचारासाठी होतो? आयोडीन 131. हे आयोडीनचा आयसोटोप्स आहे जे गलगंड या आजारासाठी, थायरॉइड या आजारामध्ये यूज होतो. कोबाल्ट 60 कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी होतो. 33. दह्याला आंबट चव खालीलपैकी कोणत्या आम्लामुळे मिळते? दह्याला आंबट चव खालीलपैकी कोणत्या आम्लामुळे मिळते? विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, तर जे सायट्रस फ्रूट आहे, मोसंबी, लेमन, ती आंबट आहे. ओके, त्याला सायट्रस फ्रुट्स आपण बनतो. त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल आहे, सायट्रिक ऍसिड. ओके, मग तो जांभूळ असेल, लिंबू असेल, संत्री, मोसंबी असेल. परंतु दह्याला जे आंबटपणा मिळाला आहे तो लॅक्टिक ऍसिडमुळे, लॅक्टिक आम्लामुळे मिळाला. होतं काय, दुधामध्ये, दुधापासून दही आपण बनवतो, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतंय. दुधामध्ये कोणती शर्करा आहे? लॅक्टोज शुगर आहे, लॅक्टोज शुगर. या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होते. आणि याच्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतो एक जीवाणू, ज्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई. मग दह्याच्या थेंबामध्ये जर आपण सूक्ष्म मायक्रोस्कोपच्या मदतीने ऑब्झर्व केला तर कोणता जीवाणू दिसतो? त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई दिसतो. याच्या मदतीने दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होते. ओके, आणि जेव्हा दह्यामध्ये रूपांतर होतं तर तो त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होते, जे की त्याला आंबटपणा आणण्याचं काम करते. तर आहे लॅक्टिक ऍसिड. खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी काय दिले जातं? त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी काय देतात? कार्बोहायड्रेट्स. येस, तर अगदी बरोबर आहे, कार्बोहायड्रेट्स. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 283 आहे, तर त्याच्या क्लोराईडचे रेणूसूत्र काय असेल? एक मूलद्रव्य आहे एलिमेंट्स, त्याचे मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 283 आहे. म्हणजे हा 283 कोण आहे? इलेक्ट्रॉनची संख्या आहे 13, म्हणजे तो अल्युमिनियम आहे 13 नंबरचा, 13 अल्युमिनियम. ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी घेणं नाहीये कोणता आहे तो.
तर त्याचं क्लोरीन सोबत जेव्हा रिॲक्ट करेल तो, तर त्याचं क्लोराईडचं रेणूसूत्र काय असेल असा प्रश्न विचारला. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला कळालं की याची संयोजक 3 आहे. सगळ्यात बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, तो 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतो, म्हणून त्याची संयोजक 3 आहे, एवढं लक्षात आलं. मग हा जो वाय मूलद्रव्य आहे त्याची संयोजक आपण त्याच्या खाली लिहूया 3. तर क्लोरीन सोबत तो कशी रासायनिक अभिक्रिया बंध निर्माण करेल हे आपल्याला विचारलंय. क्लोरीन त्याची संयोजक आहे 1. ठीक आहे, जेव्हा याचा संयुग तयार होईल तर या प्रकारे आपल्याला संयोजनेची अदलाबदल करायची आहे. वायला द्यायचा आहे हा 1 नंबर, क्लोरीनला द्यायचा आहे हा 3 नंबर. यापासून काय बनेल YCl3, Y1 आणि क्लोरीन 3. कुठे दिसतो असा Y1 आणि क्लोरीन 3 YCl3. ओके, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे अशा स्वरूपाचा. संयुगे तयार करण्यासाठी अशा प्रकारे व्हॅलेन्सीची अदलाबदल करायची आहे आपल्याला. खालीलपैकी कोणते सूत्र जूलचा नियम दर्शवत नाही? खालीलपैकी कोणतं सूत्र आहे जे जूलचा नियम दर्शवत नाही? जूलचा नियम दर्शवणारं बेसिक सूत्र आहे हे H, म्हणजे H = I² R × T. ठीक आहे, हे आहे. कोणतं नाही ते ओळखायचंय आपल्याला. उत्तर आलंय आपल्याकडे, पण आपण पाहूया आता. H = पॉवर × T हा पण एक फॉर्म्युला आहे. आणि पॉवर म्हणजेच काय, V × I विभवांतर गुणिला विद्युतधारा × T VIT हे पण आहे. अजून या सूत्रामध्ये आपण ओमच्या लॉ नुसार V = IR हे सूत्र आहे. ठीक, तर आपण इथून I ची किंमत पुट करू शकतो V/R. इथून I ची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. R ला इकडे पाठवून द्या V/R. बरं, या I च्या ऐवजी व्हॅल्यू जर पुट केली आपण तर ती असेल V/R × T. मग V × V काय झाला, V² T/R. V² T/R. म्हणजे हा पण आहे, कोणता नाहीये अर्थातच हा आहे B. ठीक, पुढील प्रश्न. BCG ची लस कोणत्या आजारावर दिली जाते? हा फेवरेट प्रश्न सगळ्यांचा. BCG ची लस कोणत्या आजारावरती दिली जाते? सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचंय. BCG ची लस कोणत्या आजारावर दिली जाते? ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट ही लस दिली जाते आणि त्याला आपण क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस. ओके, येस येस येस. 38 नंबरचा प्रश्न. द्विपार्श्व सममिती म्हणजे असा छेद घेतला की त्याचे त्या अक्षातून जर त्याचा कट घेतला तर 2 समान भाग पडतील, अशांमध्ये असते द्विपार्श्व सममिती. जसा माणूस आहे, या काल्पनिक अक्षामध्ये इमॅजिनरी ऍक्सिस मधून जर माणसाचा छेद घेतला तर त्याच्या बॉडी पार्टचे 2 समान भाग पडतात, अशी द्विपार्श्व सममिती. बरं, पुढे खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन, वाणूप्रमाणे खाचे खाचे असणे बॉडीवरती. तिसरा देहगुहा, ज्याला आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो आपण, ही बॉडी कॅव्हिटी. आणि खुली रक्तभिसरण संस्था, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, खुली रक्तभिसरण संस्था म्हटलं की कॉक्रोच आठवायचा. त्याच्यामध्ये खंडीभवन पण असते, रक्तभिसरण संस्था खुली असते, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. आणि कॉक्रोच हा संधिपाद म्हणजे आर्थ्रोपोडा. या फायलम मधला. ओके, आता प्रश्नाकडे वळूया. द्विपार्श्व सममिती, खंडीभवन, देहगुहा आणि खुली रक्तभिसरण संस्था असलेला प्राणी संघ ओळखा. प्रश्न खूप चांगला आहे. अशा प्रकारची माहिती देऊन तुम्हाला प्राणी संघ ओळखण्यासाठी विचारला जाईल. येस, करेक्ट आहे, संधिपाद. ओके, त्याच्यावरून आपण एकदम सोपा होऊन जातो हा खुली रक्तभिसरण संस्था. सगळ्यात मोठा प्राणी संघ आहे आर्थ्रोपोडा. दुसरा आहे मोल्युस्का, मृदू काय ज्याला म्हणतो. शरीरातील अतिरिक्त स्निग्ध पदार्थ शरीरात रिकामी जागामध्ये साठवून ठेवले जातात. 39च्या प्रश्नाचं उत्तर करायचं आपल्याला. 39.
शरीरातील अतिरिक्त स्निग्ध पदार्थ शरीरात रिकामी जागामध्ये साठवून ठेवले जातात. सी. चरबीयुक्त संयोजी ऊती असं त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर होतं. चरबीयुक्त संयोजी ऊती. ठीक आहे, असा कंप्लीट पर्याय आहे. येस, फॅट जे अतिरिक्त फॅट आहे तर ते आपल्या संयोजी ऊती कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्टोअर करून ठेवले जातं, जे स्किनच्या आतून आहे. लठ्ठ असण्याचं कारण सुद्धा ऍडिपोज टिश्यू म्हणजे चरबीयुक्त संयोजी ऊती असणे. येस, अगदी बरोबर आहे, ते उत्तर करेक्ट आहे. आणि येस, फॅटी असेल. फॅट आपल्याला 1 ग्राम फॅट पासून किती कॅलरी उष्णता मिळते माहित असेल तुम्हाला? 9 किलो कॅलरी सगळ्यात जास्त आपल्याला त्या फॅट पासून भेटते. मेदापासून. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी आहे, हे तुम्हाला माहिती असेल, माहिती ठेवायचं आहे. भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून रिकामी जागा उंचीवरील कक्षेत फिरत असतो. नाही. येस, ओके. या प्रश्नाचं उत्तर करा. 40 नंबरच्या भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून सी. येस, करेक्ट आहे. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो आपण. हा पृथ्वीचा कोणताही एकच भाग, कारण पृथ्वीचा आणि त्याचा वेग सारखा असल्यामुळे पृथ्वीचा तो एकच भाग पाहू शकतो आणि त्याची उंची आहे 35,780 किलोमीटर. हे उत्तर करेक्ट आहे. ओके, अशा प्रकारे आपण हा 40 प्रश्नाचा सेट इथे संपवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले याबद्दल प्रश्नांचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. काही अडचणी असतील एखाद्या प्रश्नासंदर्भातल्या, काही कन्सर्न तुम्हाला रेज करायचे असेल तर ती पण नक्की करू शकता.